नमस्कार. तर आज करणार आहे मी वांग्याचं भरीत. तर यासाठी मी इथे वांगे गॅसवरती सर्वप्रथम भाजून घेतलेले आहेत. इथं मी छोटे छोटेच वांगे वापरलेले आहेत, जास्त बारीक आणि जास्त मोठे देखील इथे वांगे वापरलेले नाही आहेत. इथं मी आता काय केलेलं आहे, तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यावरती जिरं आणि मोहरीची फोडणी करून घेणार आहे. त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. त्या देखील इथे फोडणीवरती मी टाकून घेणार आहे. आणि इथे घेतलेल्या आहेत 2 मिरच्या. आपल्याला जसं तिखट हवं असेल तसं ह्या मिरच्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. मिरच्या छान तडतडल्या भाजून झाला की मग इथं मी घेणार आहे 2 बारीक चिरलेले कांदे. कांदा मस्त असा हा फोडणीवरती तेलावरती लालसर गुलाबी रंग येऊस्तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे आपलं फोडणीचं भरीत असं चमचमीत तयार होणार आहे. एकदम साधी सोपी मस्त अशी ही रेसिपी आहे. कोणी कोणी काय करतं, फक्त वांगे भाजून घ्यायचे आणि हा कांदा आणि फक्त आपलं लाल तिखट आणि मीठ वरती टाकून त्या वांग्यांवरती कुस्करून देखील ते भरीत केलं जातं. ते देखील खूप छान असं भरीत लागतं. पण इथे मी आता तुम्हाला फोडणीचं भरीत करून दाखवणार आहे. त्यामध्ये मी तर कांदा व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि मग यावरती आपल्याला थोडीशी हळद आणि आपण भाजून घेतलेली वांगी आहेत ती वरची साल पूर्ण काढून घ्यायचे आणि मग कुस्करून छान असं या फोडणीवरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत. हे भरीत अतिशय उत्कृष्ट लागतं. साधं सिंपल, काहीसुद्धा जास्त याला साहित्य लागत नाही. भाकरीसोबत गरम गरम मस्त असं खाता येतं. हे पहा, मी इथं चिमूटभर हळद वापरलेली आहे आणि इथं मॅश केलेली ही वांगी मी इथे वापरणार आहे. मस्त साधी सोपी छान छान अशी रेसिपी आहे. तुम्ही देखील हे असं वांग्याचं भरीत नक्की एकदा करून खा. खूप चविष्ट असं लागतं. आता 2च मिनिटात आपलं भरीत तयार होणार आहे. हे बघा, झालं देखील तयार. आहे की नाही छान छान आणि मस्त मस्त रेसिपी. अशाच छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.